नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपमा। अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी रेसिपी आपल्याला मधल्या वेळेला खायला किंवा सकाळच्या न्याहारीसाठी नाश्त्यासाठी लागणारी अतिशय सोपी आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे। ही नक्की आवडेल तुम्हाला आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि मी दर मंगळवारी आणि गुरुवारी मंगल मराठी रेसिपीवर माझ्या नवीन रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत असते बरोबर 11 वाजता। त्या नक्की तुम्हाला बघता येतील आणि असा सपोर्ट करत राहा। तर बघूया आपण उपम्यासाठी काय साहित्य लागेल। आपण प्रथम तूप घालणार आहोत रवा भाजण्यासाठी। तूप तापल्यावर रवा घालणार आहोत आणि छान खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला रवा। उपमा हे अगदी पोटभरीचं खाणं होतं। जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर उपम्याला अगदी सुका रवा भाजून घेतला तरी चालतो, कारण आपण हा फोडणीला पण तेलात घालणार असतो। रवा भाजून झाला आपला। आपण आता ही रव्याची कढई बाजूला करूया आणि फोडणीला घालूया आपण आता उपमा। दुसरी कढई ठेवली आहे आणि ह्याच्यात घालणार आहे मी तेल। मी रवा 1 कप घेतला आहे, 2 कप पाणी तापत ठेवलं आहे मी। अगदी 1 टेबलस्पून तेल घेतलंय मी। ह्याच्यात घालणार आहे मी मोहरी फोडणीला आणि ती तडतडल्यावर जिरं घालूया। कोणाकोणाला मोहरी आवडत नाही कारण ती दाताखाली आली तर कडवट लागते, पण मोहरीने छान एक चव छान येते त्याची। तर आपण मोहरी तडतडली आहे, त्याच्यात घालूया जिरं, कढीपत्ता, कांदा 1 बारीक चिरलेला, थोडा परतून घेऊया। कांदा परतून झाला आपला। मिरची
आणि टमॅटो. मला उपम्यामध्ये टमॅटो आवडतो म्हणून मी घेतला. तुम्हाला जर आवडत नसेल तर तो तुम्ही टाळला तरी चालेल. बऱ्याच ठिकाणी उपम्यामध्ये टमॅटो घालत नाही. याच्यात घालणारे घेतात. त्याच्यात घालणारे मी आता हळद, मीठ चवीप्रमाणे आणि साखर. साखरेने एक छान आंबट गोड अशी हे येते त्याला उपम्याला. आता जो रवा भाजून घेतला आता तो घालणार आहे त्याच्यात. पाण्याला छान उकळी आली आहे. आपण त्याच्यावर घालूया पाणी. थोडं थोडं करत रवा आपला छान फुलून येईल. अगदी 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊया मंद आचेवर. वाफलाय आपला उपमा. त्याला एकदा ढवळून घेऊया. याच्यात घालायला आता कोथिंबीर, गॅस बंद करूया. उपमा तयार आहे आपला. आणि आता आपण सर्विंग डिशमध्ये सर्व करूया. आणि याला तुम्ही याच्यावर खोबरं पेरून किंवा वरती बारीक शेव टाकून सुद्धा आपण हा खाऊ शकतो. आणि याच्याबरोबर मस्तपैकी लिंबाची फोड, लिंबू पिळून आणि तयार आहे आपला उपमा गरमागरम. तयार आहे आपला उपमा. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट झाला आहे. नक्की आवडेल तुम्हाला. नक्की करून बघा आणि नक्की तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवा. असाच सपोर्ट करत राहा आणि
अजून तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनाला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि माझ्या रेसिपी लाईक पण द्या त्यांना आणि त्या शेअर पण जरूर करा। जर तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला ते माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल आणि असा सपोर्ट करत राहा आणि माझे ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।